गरब्यामध्ये हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्मीयांना प्रवेश देऊ नका, विश्व हिंदू परिषदेचं आवाहन. तर गरब्याच्या ठिकाणी वराह देवतेचा फोटो लावण्याच्या मागणीवरून नवा वाद. अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा वादात. रामलीलामध्ये पूनम पांडेच्या रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत पूनमच्या प्रवेशाला हिंदू संघटनांचा विरोध. आमदार रोहित पवार हे आमसभेमध्ये अधिकाऱ्यांवरती भडकले. निकृष्ट कामाबद्दल जाब विचारताना अधिकाऱ्यांवरती अरेरावी. तर सुसंस्कृत महाराष्ट्राची आठवण करून देत अजित पवारांकडून पुतण्याला सल्ला. बुलेट ट्रेनचं काम सुसाट. घणसोली ते शिळफाटा दरम्यानच्या 5 किलोमीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण. तर ठाकरे सरकारच्या काळामध्ये काम थांबलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका. सरकारच्या कुंभमेळ्याच्या समित्यांवरून साधू महंतांची नाराजी. शिखर समिती, कुंभमंत्री समितीवरती स्थान नाही. आखाड्यांच्या प्रमुख महंतांच्या उपस्थितीमध्ये बोलावली बैठक. ठाकरेंच्या काळामधील शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवणार. योजनेसाठी कॅबिनेटमध्ये 200 कोटी रुपयांना मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. पोलीस दलामध्ये केंद्राकडून हस्तक्षेप होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. निवृत्त झालेले पोलीस अधिकारी चुकीचं बोलतात असं म्हणत मीरा बोरवणकरांचे दावेही फेटाळले. त्र्यंबकेश्वरमध्ये टीव्ही पत्रकारांना गुंडांची मारहाण. गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेताना वाद. तर दोषींवरती तातडीनं कडक कारवाई करा. मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली जखमी पत्रकारांची भेट. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रडीचा डाव सुरू. H-1B व्हिसाचे शुल्क नेलं $1,00,000वर. भारतीयांना अमेरिकेमध्ये नोकरी करणं बनलं अजून कठीण. आणि घाशीराम कोतवाल नाटकाच्या निमित्तानं अभिनेते संजय मिश्रा माझा कट्ट्यावर. संघर्षाच्या दिवसांपासून भाषेवरून होणाऱ्या वादावर पाहायलाच हवा दिलखुलास संवाद. आज रात्री 9 वाजता ABP माझावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.